श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला आज मी ममाअर्थचं फेशियल किट आणले, आज त्याचा रिव्ह्यू बघूया। तर चलो, नमस्कार सगळ्यांना माझा। तर मी आज करते फेशियल ममाअर्थचं। मी हे तुम्हाला दाखवलंय की मी मॉलमध्ये गेले होते तेव्हा मला हे 399चं फक्त 50 रुपीजमध्ये मिळालं होतं, कारण त्यांचं तिथं डेमो सेशन चालू होतं। तर मी हे 2 पॅक घेतले होते 100 रुपीजला। ममाअर्थची कंपनी व्हिटॅमिन सी फेशियल किट। त्यात असे 6 ट्यूब येतात। फर्स्ट वाली येते विटॅमिन सी क्लिन्झिंग मिल्क, सेकंड येते विटॅमिन सी फेस स्क्रब, थर्ड येते विटॅमिन सी स्मूथ जेल, फोर्थ आहे विटॅमिन सी मसाज जेल, फिफ्थ आहे विटॅमिन सी फेस मास्क आणि 6 आहे विटॅमिन सी रेडियन्स क्रीम। तर चला मी स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला करून दाखवते। ह्या स्टेप ज्या 1 2 3 4 5 6 तर त्या या ट्यूबवर पण मेन्शन केलेल्या असतात, म्हणून आपल्याला घरच्या घरी फेशियल करायला काही प्रॉब्लेम होत नाही। याच्यावर सगळं मेन्शन असतं, तुम्ही मागे बघूही शकतात की काय करायचं, अगोदर कसं करायचं हे इथे सगळं मेन्शन केलं आहे। तर चला स्टार्ट करूया। बघा अशा 6 ट्यूब आहेत यात 2 फेशियल आरामशीर होतात। फर्स्ट वाला काय होतं, क्लिन्झिंग मिल्क। मी तुम्हाला म्हटले ना की ट्यूबवर पण दिलेलं असतं स्टेप। हे बघा इथे दिलं स्टेप 1। इथे मी छान व्हिटॅमिन सीचं क्लिन्झिंग मिल्क घेते हातावर। बघा सॉरी अशा चुका होतात व्हिडिओमध्ये। तर मी क्लिन्झिंग मिल्क घेतलं। डायरेक्ट क्लिन्झिंग मिल्क अप्लाय करायचं नसतं चेहऱ्यावर। मी बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, ते पाणी मी आता क्लिन्झिंग मिल्कमध्ये टाकणार आहे आणि मग ते मी चेहऱ्यावर अप्लाय करते। चेहरा त्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतला आहे थंड पाण्याने। थंड पाण्याचाच उपयोग करायचा। तर मी टिकली काढायची विसरले, टिकली अगोदर काढली आणि छान आपले पोर्स बारीक सगळीकडे क्लिन्झिंग मिल्कने ना मसाज करून घ्यायची, जेणेकरून जे आपल्या चेहऱ्यावर डस्ट ऑइलीनेस धूळ माती जेही बसलेली असेल ती निघून जाईल। आणि मग मी परत त्या स्पॉन्जने बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्या स्पंज मी बुडवून चेहरा स्वच्छ असा धुवून घेतला मसाज करून। आता चला सेकंड स्टेप आहे फेस स्क्रब, व्हिटॅमिन सी फेस स्क्रब। याची स्मेल खूप घाण होती। बघा तुम्हाला पुढे दिसेल माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन। प्रत्येक स्टूपचा मी ना स्मेल घेऊन बघते की स्मेल कशी आहे, छान आहे की नाही। याची स्मेल आहे ना एखाद्या शॅम्पू सारखी येत होती आणि ते खूप थिक होतं। तर मी त्यात पण थोडं पाणी घालणार आहे। स्क्रब हे चेहऱ्याला याच्यासाठी जे डेड स्किन आहे आपली किंवा चेहऱ्यावर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स नाकाजवळ इकडे तिकडे ते असतील त्यासाठी स्क्रब असतं। थंडीचे दिवस आहे थोडे, तर थंडी वाजते अजून, म्हणून स्क्रब मी जास्त करत नाही, तर चेहरा जास्त ड्राय होईल। तर चांगलं मी मसाज केले आणि आता ते पण मी स्पॉन्जने मी पुसून घेणार आहे चांगले मसाज करून। खूप वेळ नाही करायचं मानेवर इकडे तिकडे, कारण की आता थंडी आहे। उन्हाळ्यात तुम्ही खूप वेळ करू शकता। तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही खूप कमी करा ड्राय स्किनला। छान असं परत मी त्या स्पॉन्जने चेहरा पुसून घेतला। आता थर्ड स्टेप आहे व्हिटॅमिन सी स्मूथनिंग जेल। याची मसाज करून हे जेल आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व करून टाकायचं आहे आणि ते होतंही पटकन, खूप वेळ नाही लागत त्या जेलने ऑब्झर्व व्हायला। आणि इतकं थंड आणि गार गार लागत होतं ना चेहऱ्याला, खूप छान। आणि हे जेल रिमूव्ह नाही करायचं आहे, म्हणजे स्पंजने किंवा त्याने पुसायचं नाही, ते फक्त थोडं पाणी वगैरे घेऊन बघा छान असं ऑब्झर्व करून टाकायचं, लगेच होतं चेहऱ्यात। इतकं सुंदर असं गार थंड थंड एकदम लागत होतं, मस्त होतं जेल, मस्त होतं म्हणजे खायनात नाही, म्हणजे ते स्किनला खूप असं गारवा देणारं होतं। छान असं मी अप्लाय करून घेते। त्याच्यावरच मग मी नंतर चौथी स्टेप अप्लाय करणार आहे। मी वाचते की कुठली स्टेप आहे काय पुढच्या, आणि ते थोडं ऑब्झर्व होऊ देते चेहऱ्यात, जेणेकरून आपल्या स्किनला पूर्ण मॉइश्चर मिळेल। नंतर फोर्थ स्टेप आहे मसाजिंग क्रीम, व्हिटॅमिन सी मसाजिंग क्रीम। ती मसाज क्रीम आपल्याला व्हिटॅमिन सी स्मूथिंग जेल याच्यावरच अप्लाय करायची, ते पुसायचं नाही,
तर ही बघा 4th स्टेप. ते पण क्रीम आहे ना खूप असं पातळ होतं, खूप घट्ट वगैरे नव्हतं आणि छान थंडगार होतं ते पण. म्हणजे मी ना प्रत्येक, मला काय माहिती सवय, मी प्रत्येक क्रीमचा एक वास घेऊन बघत होते की स्मेल कशी आहे, खरंच व्हिटॅमिन सी सारखा काहीतरी वास येतो आहे का त्यात. आणि ते पण मी क्रीम घेतलं, त्यात थोडं पाणी टाकलं आणि एक 5 ते 10 मिनटं ते मी चांगलं अप्लाय केलं चेहऱ्यावर. त्याची मसाज करून घेतली डोळ्याखाली सगळीकडे. तुम्हाला जमतील तशा स्टेप करा. नंतर पोस्ट मसाज जेंटली वाईप ऑफ विथ वेट क्लॉथ. नंतर का कोरड्या कपड्याने, बघा मी तर डान्स पण करते मागे बॅकग्राऊंडला गाणी लावली आहे. हे बघा सगळीकडे छान मसाज करते आणि नंतर वेट वाईप तुम्हाला म्हटले ना मी, आता ते पुसून घेते. आणि इथे आता 5th स्टेप व्हिटॅमिन सी फेस मास्क. हा अप्लाय करायचा आहे. हा जरा थिक होता, तर यात मी जरा पाणी टाकून अप्लाय करते, कारण खूप तो जाड होता, तो अप्लाय होत नव्हता, पसरत नव्हती. थोडं पाणी टाकून मी त्याला अप्लाय करते आणि 15 मिनटं तसंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी चांगलं थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेणार आहे. वाहत्या पाण्याने चांगलं छान असं वॉश करून घे. कुठलाही साबण वगैरे काहीही अप्लाय करायचं नाही, फक्त एक छान पाण्याने अप्लाय, फक्त थंडगार पाण्याने मी मास्क हा 15 मिनिटांनी मी धुवून टाकणार आहे. तो खूप अप्लायच होत नव्हता, इतकी म्हणजे थिकनेस खूप छान होती मास्कची. त्यात मी पाणी टाकून सगळीकडे छान अप्लाय करून घेतला आणि 15 मिनिटानंतर मी चेहरा वॉश करून घेतला. बघा छान इथं चेहरा माझा वॉश करून घेतला आहे मी. आतमध्ये जाऊन बेसिंगमध्ये छान थंड पाण्याने. आता लास्ट 6 स्टेप व्हिटॅमिन सी ग्लो क्रीम. ही फक्त आपल्या चेहऱ्यावर जनरली नुसती टेक द क्रीम ऑन फिंगर अँड जेंटली मसाज इट ऑल ओव्हर फेस अँड नेक. त्यांनी सांगितलं आहे की आपल्या फिंगर्सवर घ्या, बघा मी जसं घेते, आणि जेंटली म्हणजे थोडं खूप असं मसाज नाही करायची, खूप हळूहळू हळू चेहऱ्यात ऑब्झर्व करून टाकायचे, बस, खूप नाही. बघा इथं माझा स्पेशल झालं आहे, खूप सुंदर ग्लो आला, मला तर खूप आवडलं आणि मी आमच्या आहोंचं बी केलं. अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.